जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणाचे आहे? तर हे विधान रग्नर नर्क्स यांचे आहे. रग्नर नर्क्स यांच्या मते जे जे अविकसनशील देश आहेत, हे अविकसनशील असण्यामागचं कारण आहे त्यांच्या तिथे असलेली विस्कस सायकल. ओके, विस्कस सायकल. विस्कस सायकल जी डिमांड आणि सप्लाय ह्या दोन्ही साईडला असते. आता विस्कस सायकल म्हणजे काय? लो इन्कम असणं. आता लो इन्कम असली म्हणजे काय असणार? लो सेविंग असणार. लो सेविंग म्हणजे लो इन्व्हेस्टमेंट. ओके, लो इन्व्हेस्ट म्हणजे काय? लो इन्कम. ओके, तर ही विस्कस सायकल असते. आता नेक्स्ट टाइम कदाचित आपल्याला असा प्रश्न येईल की अकॉर्डिंग टू रग्नर स्नर्क किंवा रग्नर स्नर्क याने कोणती थेरी दिलेली आहे? तर अकॉर्डिंग टू हिम, underdeveloped countries remains underdeveloped due to viscous cycle. ओके, नेक्स्ट प्रश्न. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार रिकाम्या जागांमध्ये संतुलनाची गरज असते. बॅलन्स थेरी, बॅलन्स ग्रोथ थेरी रिक्वायर्ड बॅलन्स बिटवीन. तर याच्यामध्ये बघा, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. आता सर्व क्षेत्र म्हणजे कोणतं येणार? प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, बाकीचे जे सर्व सेक्टर्स आहेत याच्यामध्ये काय असणं? संतुलन असणं म्हणजेच बॅलन्स थेरी. ओके, बॅलन्स थेरी ऑफ बॅलन्स ग्रोथ थेरी असं म्हणतात. आता आता बॅलन्स थेरी मध्ये बघा, अजून लक्षात ठेवा, बॅलन्स थेरीचा अप्रोच काय आहे? तर इन्क्रीज करणं, काय? प्रोडक्टिव्हिटी, एम्प्लॉयमेंट, पुन्हा अपॉर्च्युनिटीज इन्क्रीज करणं, पुन्हा कोऑर्डिनेटली प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणं, प्रमोट. आता बघा, सर्व क्षेत्र काय आहेत? एकूण एकावरती काय असणार? एकूण एकावरती डिपेंड असणार. बॅलन्स असायला पाहिजे. आता म्हणजे प्रायमरी सेक्टर मध्ये काय? सेकंडरी, टर्शरी आपल्याला माहिती आहे. प्रायमरी मध्ये काय येतं? फार्मिंग, फार्मिंग वाले ऍक्टिव्हिटी. सेकंड मध्ये मॅन्युफॅक्चर मध्ये. थर्ड मध्ये काय येतं? सर्व्हिस मध्ये. तर ह्या तिन्ही जे सेक्टर्स आहेत ना, या सेक्टर्स मध्ये काय असलं पाहिजे? सामंजस्य असलं पाहिजे. म्हणजे इक्विलिब्रियम मेंटेन असलं पाहिजे. आणि एकूण ज्या कंपनीज आहेत, तर त्या कंपनीज एकूण एकावरती इंटर डिपेंडंट असल्या पाहिजे. म्हणजे एकाच कंपनीची मोनोपोली नाही झाली नसायला पाहिजे. जर मोनोपोली झाली तर काय होणार? वन साइड मार्केट होऊन जातं. जर जास्त कंपनीज असणार आणि त्या एकूण एकावर डिपेंड असणार, तर ते काय होणार? कस्टमरला त्याचा फायदा कसा होणार? तर कस्टमरला जास्त म्हणजे ऑप्शन्स अवेलेबल असतात. जास्त ऑप्शन अवेलेबल म्हणजे काय असणार? कस्टमरसाठी जे जी पण वस्तू आहे, तर ती त्यांना कमी दरामध्ये विकत घेता येणार पाहिजे. ओके, आय होप क्लिअर आहे आता. आणि एक लक्षात ठेवा, बॅलन्स ग्रोथ थेरी मध्ये ना, गव्हर्नमेंटचा रोल महत्वाचा असतो. म्हणजे गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आणि पॉलिसी कोऑर्डिनेशन रिक्वायर्ड असते याच्यामध्ये. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूत आपण. अकॉर्डिंग टू शुम्समेटर, आता ह्या शुम्स्टर याच्यामध्ये काय आहे, तर त्यांनी दोन स्टेटमेंट दिलेत, बघायचे आपल्याला ते. तर विकास म्हणजे स्थितीशील, स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. अच्छा, ठीक आहे. विकास म्हणजे काय? डेव्हलपमेंट असं होतं. डेव्हलपमेंट इज डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन स्टेशनरी स्टेट. तर दर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकाल बदल. तो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. तर मित्रांनो, हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, आता बघा ह्याच्यात कसं आहे. तो काय म्हणतो आता, की एखादी डेव्हलपमेंट व्हायची असेल तुम्हाला, तर ती ग्रॅज्युअली व्हायला पाहिजे. ओके, स्टेडीली व्हायला पाहिजे आणि लॉंग रन मध्ये असली पाहिजे. ओके, आता शुमटर याच्याच मध्ये हे काय म्हणायचा? डेव्हलपमेंट ड्रिव्हन बाय, म्हणजे कोणत्या पण देशाची डेव्हलपमेंट कशावर डिपेंड असते? तर इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनॉर यांच्यावरती असतं. आता इनोव्हेटिव्ह एंटरप्रेनॉर म्हणजे कसं? आता बघा, एक्झाम्पल बघा. आधी बटनाचा मोबाईल होता. बटनाचा मोबाईल असला तरी त्याची किंमत 10,000 वगैरे असायची. इनोव्हेशन झाला आता बघा तो. ओके, टच स्क्रीनचा मोबाईल, पण त्याच्यामध्ये ह्या 10,000च्या मोबाईलपेक्षा जास्त फॅसिलिटीज आहेत. त्या
त्याची पण किंमत किती आहे? 10,000. म्हणजे काय झालं? इनोव्हेटिव्ह. आता इथे एक्झाम्पल बघा. ग्रोथ इज ग्रॅज्युअल आणि स्टेडी चेंज. म्हणजे लॉंग टर्मचा विचार करतात आणि ते स्टेडीली हळूहळू म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणता येते. ओके. इन्क्रीज इन रेट ऑफ सेव्हिंग अँड पॉप्युलेशन, म्हणजे ते बाकीच्या फॅक्टरला पण कॅल्क्युलेट करून घेतात ते. ओके. नेक्स्ट प्रश्न. रंगराजन समिती आणि अच्छा, रंगराजन समितीवरती प्रश्न विचारलाय. 2014 मध्ये त्यांनी 2011-12 साठी दारिद्र्य रेषा, दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरामध्ये किती आणि ग्रामीण भागामध्ये किती आहे हे निश्चित सांगितलं होतं. तर 47 रुपये आणि शहराला आणि 32 रुपये त्याने कशाला सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं आहे ग्रामीण भागाला. ओके. तर आता इकॉनॉमिक्सच्या 3-4 ज्या कमिटीज आहेत ना त्या आपण लक्षात घेऊयात. ओके. तर एक आहे, कारण की आपला प्रश्न असा बनू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर कमिटीज रिलेटेड टू कशाबद्दल? पॉवर्टी लाईन किंवा पॉवर्टी एस्टिमेशन कशामध्ये झालेलं आहे. तर लक्षात ठेवा, वाय के अलगा कमिटी. तर वाय के अलगा कमिटी 1979 मध्ये गठीत झाली होती. तर हिचं काम काय होतं, म्हणजे यांनी काय केलं होतं, तर यांनी पॉवर्टी लाईन बनवली होती रुरल आणि अर्बन. पण ही पॉवर्टी लाईन कशावरती बेस्ड होती? तर ही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट म्हणजे कॅलरीज वरती डिपेंड होते. दुसरी आहे महत्वाची, लखडवाला कमिटी 1993. आणि म्हणजे ह्या कमिटीमध्ये पण काय सांगितलं होतं? कॅल्क्युलेशन कसं पाहिजे? कॅलरीजच्या आधारावरती असायला पाहिजे. ओके, सॉरी. बघा, वाय के अलगार कमिटीमध्ये न्यूट्रिशनच्या आधारावर होती आणि लखडवाल ही कॅलरीजच्या, किती कॅलरीज कन्झम्पशन करतं रुरल मध्ये किती आणि अर्बन मध्ये किती, याच्यावरतून त्यांनी डिसाईड केलेलं होतं. तिसरी कमिटी आहे सुरेश तेंडुलकर कमिटी 2009. ओके. तर त्यांनी काय सांगितलं होतं? डेली खर्च किती आहे एका व्यक्तीचा? रुरल मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? 27. आणि अर्बन मध्ये म्हणे ते 33 रुपये. ओके. जी आता पुढची कोणती कमिटी तर सी रंगराजन कमिटी 2012-14. तर त्यांनी काय सांगितलं? काय म्हणे ते? अर्बन साठी किती? 47 आणि रुरल साठी 32 रुपये. ओके. नेक्स्ट प्रश्न. 2014 मध्ये गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट विच ऑफ द फॉलोइंग स्कीम फॉर फायनान्शियल इन्क्लुजन. 2014 मधील शासकीय वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली होती? तर ती आहे मित्रांनो प्रधानमंत्री जन धन योजना. ओके. प्रधानमंत्री जन धन योजनेमध्ये काय आहे, तर याचं स्लोगन काय आहे एखाद्या वेळेस विचारलं जाईल की मेरा खाता भाग्य विधाता. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अच्छा, जेंडर बजेट बद्दल विचारले त्यांनी. मित्रांनो, याच्या आधी आपल्याला ना जेंडर बजेट आपण बघितलं होतं. 2005 ला सेंटरनं गठीत केलं तर महाराष्ट्रानं केव्हा ऍक्सेप्ट केलेलं आहे. ओके. आपण ते पण पाहिलेलं होतं. तर आता जेंडर बजेट सोपं नावामध्येच लक्षात येते. हे विमेनसाठी जे इंडिपेंडंट प्रोव्हिजन फॉर विमेन इन जनरल बजेट. ओके. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता याच्या आपला. आता न्यूमरिकल्स आहेत. 0.10 जलीय HCl द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गणितीय संबंध वापरावा? ओके. मॅथमॅटिकल रिलेशनशिप should be used to calculate pH of 0.10 मोल aquatic solution of HCl solution. तर आता लक्षात ठेवा, एक आधी थेरॉटिकल कन्सेप्ट लक्षात ठेवा. पीएच मेजर कसं करतो आपण? म्हणजे एखाद्या सोल्युशन मधील असलेले हायड्रोजनचे आयन्स, नंबर ऑफ आयन्स. ओके. लोअर द सोल्युशन ऑफ पीएच स्केल, हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय? हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय याचं? हायड्रोजनचे. हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन.
तर pH इक्वल्स टू मायनस लॉग एच. ओके, आता त्यांनी कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला HCl ची व्हॅल्यू किती दिली आहे? 0.10. हे मायनस लॉग किती? 0.10 मायनस लॉग. ओके, हे 10. 0.10 ला कसे लिहिणार? 1 इंटू 10⁻⁻1. ओके, आहे का या ऑप्शन मध्ये असं कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला तसे 3 उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 1.5 मीटर H2SO4 च्या 10D द्रावणातून 1.n H2SO4 चे द्रावण कसे भेटायचे? मित्रांनो, हा प्रश्न ना टफ आहे. ओके, आता लक्षात ठेवा यांनी काय सांगितलंय. पहिले लक्षात ठेवा, H2SO4 मध्ये each molecule can donate 2 H ion. ओके, तो 2 हायड्रोजन आयन्स डोनेट करतो. आता N इक्वल्स टू N इंटू M. N म्हणजे काय? नॉर्मॅलिटी. स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट आणि M म्हणजे काय? मोलॅरिटी. तर आपल्याला काय गिवन दिलंय पहिल्या स्टेज मध्ये? N इक्वल्स टू 1. N इक्वल्स टू 1. स्मॉल n किती? हे 2 आयन्स. ओके, तर काय काढायचं आपल्याला? पहिले M काय आहे ते काढू. N इक्वल्स टू N प्लस M हा फॉर्म्युला आपला. N इक्वल्स टू 2 इंटू M. M किती आला? 1/2 म्हणजे 0.5 आलं. 0.5. आता 0.5 आलं. आता पुढं काय करायचं? त्यांनी काय म्हणणं ते आपल्याला M1 V1 इक्वल्स टू M2 V2 कितीचं दिलंय? 1.5 चं दिलंय. किती? 10. M2 ला काय म्हणते ते? 0.5. तर M2 चं V2 किती काढायचे ते काढायचे. ओके, आता हे 0.5 इकडे घेऊन गेलो, हे कॅन्सल केलं. 3 काय झालं? V2 किती आलं? 30D M क्यूब आला. आलं का उत्तर? नाही, कारण की एक स्टेप राहिली. आता बघा हे काय विचारले आपल्याला त्यांनी? 10 आपल्याकडे आहे तर किती आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळं 20 DB वॉटर, त्याच्यामुळे उत्तर 3 आले. ओके, त्यांनी ना आपल्याला हिडन मध्ये काय सांगितलंय? सोल्युशन इज प्रिपेअर्ड फ्रॉम. किती सोल्युशन प्रिपेअर्ड झाले? 10 DBM DB क्यूब ऑफ 1.5 H2SO4 साठी. ओके, हाऊ 1.1 सोल्युशन इज प्रिपेअर्ड फ्रॉम. ओके, तर आता त्याच्यामुळे आपण काय केलं? आधी 1.5 चं हे दिलं, त्याच्याहून आपण 0.5 काढलं आणि ते जे 1.5 मध्ये जे होतं आणि 0.5 मायनस करून 20 DB. ओके, पुढचा प्रश्न. NH3BF3 च्या आकारामधील खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? शेप विचारला NH3 आणि BF3 चा. आता मित्रांनो, हा पण टफ प्रश्न आहे. ओके, याच्यात ना उत्तर बघा हे आहे. आता ना एक चार्ट बनवूयात आपण. तो चार्ट जशाल तसा ना रट्टा मारून घ्या. ओके, कदाचित आलं तर आपल्याला तो चार्ट मधून ऍटलिस्ट एलिमिनेशन करायला तरी मदत होईल. आता बघा मॉलिक्युल्स. ओके, मॉलिक्युलच्या नंतर काय? आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. टोटल इलेक्ट्रिक किंवा टोटल इलेक्ट्रॉनिक पेअर काय? बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर. मॉलिक्युलचं नाव टोटल इलेक्ट्रिक पेअर्स इक्वल्स टू बॉन्ड बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर, बॉन्ड अँगल आणि शेवटी आहे शेप. काय त्यांचा शेप आहे? आता बघूयात आपण. NH3 काय येतं इथं? NH3 4. 3 प्लस 1 3 प्लस 1 4. ओके, तर बॉन्ड अँगल किती आहे? 107.5 आणि शेप काय आहे? तर ट्रायगोनल. ट्रायगोनल काय? ट्रायगोनल पिरामिडल. आता हे ना जशाल तसं लक्षात ठेवा. हे NH3 झालं. H2O. H2O मध्ये किती असणार आहेत? 2 प्लस 2 4. ओके, किती याचा अंकल? 104.5. शेप कसा आहे? बेंट और व्ही शेप्ड. BF3 3 प्लस 0 3. बॉन्ड अँगल 120. ट्रायगोनल प्लेनर. ओके, ट्रायगोनल प्लेनर.
नंतर BeCl2 2 + 0 0 2 आणि अँगल किती 180. अँगल 180 म्हणजे काय लिनियर. ओके मित्रांनो, हे नाव आणि अँगल जरी लक्षात नसेल तर हे शेप त्यांचा लक्षात ठेवा. आता हे कसं आलं काय आलं याच्या डिटेल मध्ये सध्या तर आपण जाण्यात काही अर्थ नाही बघा. ओके कारण की 1-2 दिवसावरच आपला पेपर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील पैकी कोणता हायड्रोकार्बन 80% कार्बन असतो? बेन्झिनचं पहिले काय C6H6, मिथेन CH4, इथेन काय C2H6 आणि सायक्लोहेक्झॉन काय तर C6H12. आता काय दिलंय सी किती 6, सी किती 6 दिले ना, प्लस H11. आता डायरेक्ट व्हॅल्यू बघा, हे H इथं 1 दिलंय, 6 व्हॅल्यू आहेत, 6 12 12 गुणिले 6 12 पंचेचाळीस 72 किती आले हे 78 ग्राम मोल. आपल्याला काय म्हणले ते 80% कार्बन काढायचे. आता हे किती आहे कार्बन 72, टोटल किती 80. याचं कॅल्क्युलेट करा किती येतं. याचं कॅल्क्युलेट केल्यावर 93% येतं. तुम्हाला व्हॅरी करायचं असेल तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता थोडा आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे मी डायरेक्ट करतो. CH4 1 गुणिले 12 प्लस 4 हायड्रोजन 1 × 4 12 + 4 16. आता 16 12/16 गुणिले किती 100 किती येतं 12/16 गुणिले 100. मग चला तर करून बघू. 3 काय येतं 4 न डिवाइड केला 3 4 चा वर्ग 16 गुणिले 300/4 किती 150. पुन्हा 150/2 75 येतं. ओके आले का नाही. इथेन किती C2H6, C2 म्हणजे 12 गुणिले 2. हे 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 C इथं 12 दिलेत, हे जे 2 आहेत त्याच्यामुळे 12 गुणिले 2 करतोय. ओके इथं कन्फ्यूज नका हो. आणि H तेच सेम 6 गुणिले 1 किती आलं हे 12 2 24 आणि 6 30 24/30 गुणिले 100. 100 आपण काय करायलो पर्सेंटेज मध्ये वितय म्हणून हे कटलं काय 8 1 8 2 16 काय आहे तसं 8 1 8 2 16 त्रिक 24 आणि 1 0. 80% ऑप्शन 3 चं उत्तर आहे. याचं तुम्हाला काढायचं असेल तुम्ही काढू शकता, पण आपला उत्तर भेटले इथेन. ओके नेक्स्ट प्रश्न पाहूत आता. ओके 180 ग्राम ऍसिटिक ऍसिड is mixed with 180 gram of water. The mole fraction of acetic acid in the uh, resultant solution is. ओके तर याच्यात काय म्हणतो तर रेझुलंट सोल्युशन. आपल्याला काय दिलं मित्रांनो त्यांनी. आता पहिले एक लक्षात ठेवा, हे सॉल्व्ह करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. मोल फ्रॅक्शन काय असतं. मोल्स ऑफ कंपोनंट डिवायडेड बाय टोटल मोल्स. ओके आता CH3 CHHO एक C 12 व्हॅल्यू 24 H3H 4H 4 O 2 O 32. करायची बेरीज किती येतं याचं 4 जण 8 आणि 2 6 0 चला 1 आणि 2 3 6 60. ओके 60 ग्राम मोल आलं. हे 60 ग्राम मोल आलो इथपर्यंत. आता बघा 180 ऍसिटिक ऍसिड म्हणतो, तर ऍसिटिक ऍसिडला किती 180 ग्राम 180 ग्राम आणि हे किती आहे 60. किती झालं यांचं 3. आता हे झालं. आता हे वॉटर काढ बघा. वॉटरला किती H2O 2 + 16 किती 18. किती आहे 180 ग्राम 180 डिवाइड बाय 18 किती झालं हे 10. आता हे काय आहेत आपल्याला आलेले काय आले ते आपले मोल्स आलेले आहेत. मोल ऑफ कंपोनंट काढायचं आपलं कोणाचं ह्याचं काढायचं ऍसिटिक ऍसिडचं. तर किती ऍसिटिक ऍसिडचं मोल 3 हे 3 आणि टोटल किती आहे 3 + 10 टोटल मोल्स किती येते हे फॉर्म्युला 3 + 10 13 3/13. आता याला भागाकार केला काय येतं हे जिथं 0 घेतलं 0 आलं 13 1 13 दोन्ही 26. आता 0.2 म्हणजे हे. ओके ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ओके जर 1 मोल आर्द्रक वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4
लिटर असेल तर सर्व क्रम वायू स्थिरांक R रिकाम जागा असतो. If 1 mole of an ideal gas occupy 22.4 at a standard temperature and pressure, then the value of universal gas constant R is. आता एक लक्षात ठेवा, आयडियल गॅस काय असतो? आयडियल म्हणजे जो सर्व टेम्परेचर आणि प्रेशर आणि टेम्परेचरच्या कंडिशनला आयडियल गॅस जो गॅसचे लॉ ओबे करतो त्याला आयडियल गॅस. सगळ्यात सोपं म्हणजे आयडियल म्हणजे कसं तर ते ओके. आयडियल कसं सांगू, एकदम एकदम सर्व गुण संपन्न, सोप्या भाषेत सांगायचं. आयडियल गॅस म्हणजे काय, सर्व गुण संपन्न. ओके, म्हणजे सगळ्या आज्ञा पाळतो तो गॅसेसच्या, सगळे लॉस पाळतो सगळ्या कंडिशन मध्ये. ओके, समजण्यासाठी हे. तर आता पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. ओके, आपल्याला काय काढायचं इथे, आपल्याला काढायचं आर. पी व्ही बाय एन टी व्हॅल्यू जशाच तशा पुट करा. 1 दिलेलं आहे, 1 22.4 प्रेशर, त्याच्यानंतर आर टी. आर टी किती आहे आपल्याला, आर टी किती, आर काढायचं आपल्याला, आर काढायचं, आर इथं ठेवलंय पी व्ही. ओके, सॉरी, हे बघा आर पी व्ही बाय एन टी. एन किती आहे तिथे 1, आणि टेम्परेचर किती असतं आपलं 273. आता हे कसं असतं मित्रांनो, तो तुम्हाला माहिती आहे, सेल्सिअसचं 273 केल्विन. ओके, याला डिवाइड केलं तुम्ही काय येणार, 0.0821. ओके, आता याचा पूर्ण खेळ हे युनिट वरती आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा ॲटमॉस्फिअर लिट ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात, चुकीची जोडी लावा. तर मित्रांनो याच्यावरती ना युनिट मध्ये पण खूप प्रश्न खेळता येतो बघा. आता जरा हे बघा, हे मोलार आणि केल्विनचं युनिवर्स आलं ना इथं, ह्या युनिट मध्ये आलं ना, तर 8.314 पास्कल मीटर क्यूब केल्विन युनिवर्स मोल असं पण येऊ शकतं जर त्याला कन्वर्ट केलं तर. ओके, 0.0821 लिट मोल केल्विन युनिवर्स मोल हे पण येऊ शकतं. ओके, तर हे डिपेंड, म्हणजे हे ऍक्च्युअली ना ह्या युनिटमुळे खूप डिफिकल्ट झालेला आहे प्रश्न. ओके, नेक्स्ट प्रश्न, रॉंग पेअर कोणती आहे ते विचारली आपल्याला. तर याच्यामध्ये कंबोसाइट आणि हे क्लुसीएसी आहे ना, हा चुकीचा पेअर आहे. तर आता लक्षात ठेवा, हे जे लॅबिएट आणि लॅबिएट आहे ना, तर हे ओल्ड नाव आहे आणि लॅमी ॲसिया हे नवीन नाव आहे. सिमिलरली पोलमिया हे ओल्ड आणि ॲरेक्सिया हे नवीन नाव आहे. ओके, पुन्हा सिमिलरली हे ओल्ड आणि हे न्यू नाव आहे. आता याच्यात लक्षात ठेवा आर्कॅसिना, तर आर्कॅसिना हे फॅमिली ऑफ काय, फॅमिली ऑफ फ्लावरिंग प्लांट. ॲपियासियाना हे ॲरोमॅटिक प्लांट्स, म्हणजे ज्याचा स्मेल येतो ना त्या प्लांटचा, त्याला ॲरोमॅटिक प्लांट्स म्हणतात. ओके, अजून ओके, तर मित्रांनो नेक्स्ट पाहूयात, कारण की हे ना थोडा बराच टफ प्रश्न बघा. ओके, याचा चमकणं फार अवघड आहे म्हणजे ह्या प्रश्नाचा, अशा प्रश्नामध्ये. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण, व्हॉट इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ द लाईट डिपेंडंट रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आता वरचे, हे मी टफ काय, आता बघा एक्झाम मध्ये तुम्हाला जर हे सुचत नसेल ना तर सोडून द्या, तुक्का मारू नका या प्रश्नाला, कारण की हे कसं हे टफेस्ट प्रश्न आहेत. ओके, आणि मोस्ट ऑफ द चान्स तुम्हाला माहिती आहे की आयोग किती प्रश्न कॅन्सल करतो नेहमीच, त्याच्यामुळं अशा प्रश्नामध्ये वेळ नका वाया घालू. ओके, नेक्स्ट, आता कोणता प्रश्न आहे हा, प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते आहे. तर प्रकाश संश्लेषण मध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस मध्ये, एक लक्षात ठेवा फोटोसिंथेसिस ही लाईट रिॲक्शन आहे. ओके, तर याच्यात लाईट कन्वर्ट कसं होतं, लाईट कन्वर्ट इंटू केमिकल रिॲक्शन. केमिकल मध्ये कसं, एटीपी मध्ये आणि DIADPH मध्ये. ओके,
सॉरी NADPH मध्ये, NADPH मध्ये कन्वर्ट होतं. ATP म्हणजे काय? ॲडिनोसाईन ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. पुन्हा NADPH मध्ये काय? निकोटोनामाइन, ॲडमिनाइन, डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. ओके, आता उत्तर काय आलं आपलं? हे ऑप्शन नंबर 3. आता फोटोसिंथेसिस होतं त्यावेळेस काय होतं? ह्या रिॲक्शनच्या टाइम मध्ये क्लोरोफिल ऍब्झॉर्ब करतं लाईट एनर्जी आणि कन्वर्ट करतं ADP आणि NADP मध्ये. ओके, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया. रिकाम जागा आर प्रिक्युसर्स ऑफ एन्झाइम्स. एन्झाइम्सचे अग्रलेख कोण आहेत? ठीक आहे, तर याचे अग्रलेख आहेत ऑप्शन नंबर 1 झायमोजेन्स. ओके, झायमोजेन्स. झायमोजेन्स यालाच काय म्हणतात? प्रोइन्झामाइन. ओके, प्रोइन्झामाइन. मित्रांनो, हा ना एकदम म्हणजे बघा, हा पार्ट असा आहे, हा समजून घेण्यासाठी फार अवघड आहे. हा बायोलॉजिकलचा पार्ट आहे. आणि हे कसं वर्ड्स पण यांचे एवढे खतरनाक आहेत ना, तर कंटिन्यू तुम्ही जेवढ्या वेळेस वाचताना याला रिपीट तर तुम्हाला तेवढा जास्त बेनिफिट आहे. ओके, आता हे झायमोझिन्स यालाच काय म्हणतात हवं? अजून नाव काय? प्री एन्झाइम्स. नेक्स्ट टाइम झायमोझिन्सच्या ऐवजी प्री एन्झाइम्स देते. हाच प्रश्न जशाला तसा ठेवते. काय सांगता येते? त्याच्यामुळे झायमोझिन्स काय? प्री एन्झाइम्स. ओके, आता झायमोझिम्स मध्ये काय होतं? तर ह्याच्यासाठी लागतं बायोकेमिकल रिॲक्शन. ओके, बायोकेमिकल चेंज लागतात. ओके, झायमोझिन्स मध्ये बायोकेमिकल चेंज लागतात. आणि हे बायोकेमिकल चेंज कुठे ऑकर होतात? तर हे ऑकर होतात गोल्गी बॉडीज मध्ये. आठवतं का मित्रांनो, गोल्गीज बॉडी? आपण युकॅरियोटिक्स प्रोकॅरियोटिक्सची ती डायग्राम दाखवली, त्याच्यात म्हणलं होतं गोल्गी बॉडीज काय आहेत. ओके, आता हे झालं. आता हे झायमोजिन्स ज्याला प्रोएन्झाइम्स म्हणतो, तर हे सिक्रेट कुठून होतं? तर हे पॅनक्रियास सिक्रेट करतं. ओके, केव्हा सिक्रेट करतं? ड्युरिंग जे काय डायजेस्टिंग प्रोटीन च्या वेळेस पॅनक्रिया झायमोजिन्स यांना सिक्रेट करतं. ओके, अजून एक लक्षात ठेवा, फंगी पण सिक्रेट करतं डायजेस्टिव्ह एन्झाइम्स इनटू एन्व्हायरमेंट ॲज झायमोजिन्स. म्हणजे पॅनक्रियाज आणि फंगी हे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स सिक्रेट करणार. ओके, इन नेचर त्याला काय म्हणतात? झायमोजिन्स म्हणतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न. मित्रांनो, काही याच्यात डाऊट असेल ना, तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा टाइमलाईन, आणि मी ट्राय करेल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. कारण की मला माहिती आहे हे खूप टफ प्रश्न, म्हणजे बरेच टफ कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? कोणते विधाने बरोबर आहेत? पहिले याला इंग्लिशमध्ये डील करूयात. एन्झाइम्स आर ऑर्गॅनिक काय कॅटलिस्ट दॅट ऍक्सलरेट बायोकेमिकल रिॲक्शन. एन्झाइम्स बायोकेमिकल रिॲक्शन आपण आत्ताच बघितलं होतं ना, बायोकेमिकल रिॲक्शन होते. कशामुळे ऑकर होती? गोल्गी बॉडीजमुळे होते, आहे का नाही? बरोबर आहे. विक्रे हे सेंद्रिय उपेंद्रक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात. एन्झाइम्स आर मेड अप फ्रॉम प्रोटीन्स. आत्ताच आपण काय म्हणतो? प्रोटीन्स पासून एन्झाइम्स बनतात. आणि ओके, कशातून? प्रोटीनच्या एन्झाइम्स बनण्यासाठी काय करतं? ते पॅनक्रियाज सिक्रेट काय करतं? झायमोजिन्स, पुन्हा डायजेस्टिव्ह प्रोटीन्स. ओके, एक एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथं ना एक एक आता हे ना डिफरन्स असा लक्षात ठेवा याच्यात. बघा, पहिले ना पॅनक्रियाज आहेत ना, पॅनक्रियाज जे सिक्रेट करतात झायमोजिन्सला, ओके, ते डायजेस्टिव्ह प्रोटीन्स. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. पॅनक्रिया सिक्रेट झायमोजिन्स, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. ओके, डायजेस्टिव्ह प्रोटीन्स. आणि फंगी म्हटलं की काय येणार? सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स
इनटू एन्व्हायरमेंट. ओके, त्याला झायमोजेन्स. ओके, एन्झाइम्स ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर. नाही, हे चूक आहे. कारण की टेम्परेचर याला लागतं. कारण की हे बायोकेमिकल रिॲक्शन आहे त्यात. आता काय, अमायलेज इज अन एन्झाइम दॅट ऍक्ट ॲज अ स्टार्च. तर डी हे बरोबर आहे. तर ए बी डी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, आय होप क्लिअर आहे याच्यामध्ये. आय नो टफ प्रश्न आहेत हे दोन्ही पण, बायोलॉजीचे बरेच टफ प्रश्न फ्रेम केलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूत आपण. 164 मध्ये समाविष्ट नाही. अच्छा ठीक आहे, 164 मध्ये काय म्हणतात? मुख्यमंत्र्यांची निवडणूक राज्यपालाद्वारे केली जाते. चीफ मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय गव्हर्नर. आपल्याला माहिती आहे हे तर अपॉइंट होतो, हे स्टेटमेंट ट्रू आहे. पण त्यांनी काय विचारलंय आपल्याला, नॉट इन्क्लूड 164 मध्ये समाविष्ट आहे का? तर 164 मध्ये हे समाविष्ट आहे. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेच्या एकत्रितपणे जबाबदार राहणार नाही. अच्छा ठीक आहे. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. ए आणि 3 तर सोबतच आहेत, आपल्याला माहिती आहे. अदर मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय गव्हर्नर ऑन द ॲडवाइस ऑफ सीएम. एकंदरीत आपल्याला माहिती आहे बरोबरच आहेत, आणि ते पण 164 मध्ये मेन्शन आहे. तिसरं बघा आता, जो मंत्री कोणताही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, तो त्या कालावधीतील काय समाप्तीनंतर मंत्री राहत नाही. ते तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. मिनिस्टर हू for any period of 6 consecutive months is not a member of the legislative of the state shall at the expirations of that period cease to be minister. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं विधान चुकीचं आहे. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर शाल नॉट बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल. नाही मित्रांनो, दे आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल. ओके, आपलं पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कशासाठी आहे? सीओएम रिस्पॉन्सिबल असते. आता लक्षात ठेवा मित्रांनो, मी ते इंग्लिश आणि मराठीत का वाचतोय, काही काही जणांना इंग्लिश प्रेफर करतात, काही मराठी प्रेफर करतात. ओके, त्याच्यामुळं आता हा पॉइंटवर या. तर आता बघा, लोकसभेमध्ये सीओएम कशाला रिस्पॉन्सिबल आहेत? लोकसभेला, पार्लमेंटला. ओके, त्याच पद्धतीने सीओएम स्टेटमध्ये कशाला रिस्पॉन्सिबल? लेजिस्लेटिव्ह, स्टेट लेजिस्लेटिव्हला. आता आर्टिकल 164 झाला. आर्टिकल 163 काय म्हणतो? काउन्सिल ऑफ मिनिस्टर प्लस सीएम काय एड अँड ऍडवाइस देतात कोणाला? राज्यपालाला, म्हणजे गव्हर्नरला. 167 काय करतो? कंडक्ट ऑफ बिझनेस कोणाचा? गव्हर्नमेंट ऑफ च्या रिलेटेड स्टेटचा. 166 मध्ये काय? कामकाजाचं बोलतायत ते. 167 मध्ये काय? ड्युटीज काय येतं कोणाच्या? सीएमच्या ड्युटीज टुवर्ड द गव्हर्नर. काय काय ड्युटीज आहेत? ओके, त्या ड्युटीज म्हणजे काय ड्युटीज? जे पण काम चालू आहे त्यांचा सर्वाचा लेखा जोखा जो पण आहे ना, ते पूर्ण डिटेल गव्हर्नरला सांगायचं, बाबा आम्ही 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 असं असं काम करतोय, असं अशी डेव्हलपमेंट झाली वगैरे वगैरे. ओके, आठवतं का आपण हे प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट यांच्याबद्दल पण डिस्कस केलेले आहेत? कोणकोणते आर्टिकल मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, रिव्हिजन होऊन जाईल अजून एकदा. ओके, आता डिस्क्रिशनरी पॉवर कोणत्या आहेत गव्हर्नरच्या? आर्टिकल 200 आणि 201 आपण खूप वेळेस पाहिले. तर सेंडिंग रिपोर्ट टू प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंटकडे रिपोर्ट पाठवू शकतात. आता बघा, आर्टिकल 200 मध्ये काय आहे, तर गव्हर्नरकडे पॉवर असते बिलला असेट देणं, विथहोल्ड करणं, रिटर्न करणं किंवा प्रेसिडेंटकडे पाठवणं. ओके, 201 मध्ये काय आहे, तर गव्हर्नर काय करतो? गव्हर्नर प्रेसिडेंटला सांगतो की मी हे बिल तुम्हाला पाठवते. आता हे आठवत आपलं याच्या आधी पण खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे. काय तर की गव्हर्नर ज्यावेळेस बिल प्रेसिडेंटकडे पाठवतो, त्यावेळेस गव्हर्नरचा रोल संपला. मग काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि म्हणजे सॉरी, हे जे हे असते ना, लेजिस्लेटिव्ह, स्टेट लेजिस्लेटिव्ह आणि प्रेसिडेंट यांच्यामध्ये सर्व कारभार चालू असतो. आणि प्रेसिडेंटनं जर बिल रिटर्न केलं, ओके, तर दुसऱ्या वेळेस हे बिल डायरेक्ट प्रेसिडेंटकडे जाणार, ओके, गव्हर्नरकडे नाही. आणि प्रेसिडेंटला बाउंडिंग नाहीये. ओके, प्रेसिडेंटकडे बाउंडिंग नाहीये की तू दुसऱ्या वेळेस स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनं बिल पाठवलेलं कंपल्सरी त्यांना हेच करणं,
त्यांना अनुमती देणं हे बाउंडिंग नाहीये. पण लक्षात ठेवा, ह्या जर सिनारिओ पार्लमेंट मधला असला तर प्रेसिडेंटला सेकंड अटेम्प्ट मध्ये कंपल्सरीली बाइंडिंगली काय करावं लागणार आहे, त्यांचा जो पण बिल आहे त्याला मंजुरी द्यावा लागणार आहे. ओके. हम्म. तर इथे आपल्या लक्षात येतं की प्रेसिडेंटकडे पण पॉवर आहे म्हणून. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बाकी प्रेसिडेंट रूल काय असतं, त्याच्यामध्ये काय होतं, स्टेटची पॉवर काय होतं, ते पूर्ण बघितलेलं आहे आपण. तीन इमर्जन्सीज ना एकदम असं कम्पेअर करून बघितलेले आहेत. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. म्हणतात ना, याच्या आधी ना आपल्याला फक्त भारताचे सिटिझनशिपचे कोणकोणते ऍक्ट आहेत ते विचारलं होतं. एकदा विचारलं होतं की 26 नोव्हेंबर 1949 च्या वेळेस कोणकोणते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अप्लाय व्हायच्या आधी कोणकोणते आर्टिकल्स लागू होते. त्याच्यामध्ये म्हणलं होतं सिटिझनशिपचे काही काही येतात. तिथे चार ऑप्शन दिले, ते सिटिझनशिप, पुन्हा इकडे फंडामेंटल राईट आपलं उत्तर होतं हे म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट इन्क्लुडेड असं विचारलं होतं. आठवतं मित्रांनो तो प्रश्न? आता बघा त्याचाच एक्सटेन्शन आहे हा प्रश्न बघा. तर सिटिझनशिप म्हटलं ना, 5 ते 11, आर्टिकल 5 ते 11, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. आता काय म्हणलं, नागरिकत्व संपुष्टात केव्हा येते, आता व्यक्तीने काय स्वइच्छेने म्हणजे तर बरोबर आहे, तीन ऑप्शन कटलं. अ क आता क पण बरोबर दिसायला, सोबत क बरोबर आहे. फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारने समाधान झाले तर, प्रूव्ह झाले तर बरोबर. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्टता दाखवली असेल तर, तर मित्रांनो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर उत्तर अ क ड आहे. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यास 5 वर्षाच्या कालावधीत त्याला 18 महिन्याचा काय 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर, तर मित्रांनो इथे 2 वर्षे बघा, 2 वर्षाचा कारावास आहे. आता हा प्रश्न इंग्लिश वाल्यांसाठी पाहूयात. अ पर्सन व्हॉलंटरी अक्वायर्ड सिटिझनशिप ऑफ सम अदर कंट्री. तर हे एक उदाहरण म्हणून कोणतं, एक बॉलिवूड ऍक्टर आहे अक्षय कुमार, त्याने पण कॅनडाची सिटिझनशिप घेतली होती. ओके. त्यावेळेस त्याने कॅनडाची घेतल्यानंतर त्याला त्याची भारताची सिटिझनशिप व्हॅलिड नव्हती राहिलेली. तर ए बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज सॅटिस्फाय द सिटिझनशिप वॉज ऑब्टेन्ड बाय फ्रॉड, हे पण आहे. आणि पर्सन हॅज शोड डिसलॉयलिटी टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर ए सी आणि डी बरोबर आहेत. हे 18 महिने नाही आहेत मित्रांनो, हे दुसऱ्या ऑप्शन मध्ये द पर्सन 2 वर्षासाठी विदिन 5 इयर्स. ओके. आता अजून कोणकोणते आपण आता आर्टिकल्स पाहूया त्याचे. ओके. सिटिझनशिपचे आता टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप आर्टिकल 7. ओके. हा मित्रांनो आता एक लक्षात ठेवा, अजून एवढ्या तीनच पद्धत आहेत का ज्याने आपली इंडियन सिटिझनशिप ही टर्मिनेट होते? नाही. आता बघा, हे व्हॉलंटरी अक्वायर्ड आहे ना, तर हे मेन्शन आहे आर्टिकल 9 मध्ये. ओके. आता बाकीचे कोणकोणते मेथड आहेत बघा. आर्टिकल 7 मध्ये काय सांगितलंय, जर एखादा व्यक्ती मायग्रेट केले त्यांनी, म्हणजे तो भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेला, केव्हा केव्हा लक्षात ठेवा, आफ्टर 1 मार्च 1947, तर तो भारताचा सिटिझन राहिला नाही. ओके. आर्टिकल 9 मध्ये सांगितलं आपण आता व्हॉलेंटरी गिव्ह अप केल्यावर. आर्टिकल 9, पार्लमेंट जर लॉ बनवला, त्या लॉ मध्ये काही क्रायटेरियानुसार सीज पर्सन्स सिटिझनशिप. ओके. तर सिटिझनशिप म्हणजे एवढंच आहे की भारत सरकार कायदा आणू शकतो, तर त्या कायद्यामध्ये जर जे क्रायटेरिया बनवलेले आहेत, त्या क्रायटेरिया जर फिलफिल नाही झाले, तर त्या मनुष्याची सिटिझनशिप ही खारिज केल्या जाते. सोपं. आता अजून थोडं याच्यात लक्षात ठेवा. अजून काय येतं, आता एक लक्षात ठेवा, बाय रिन्युसिएशन ऑफ सिटिझन.
तर बाय रिन्युसिएशन ऑफ सिटीजन म्हणजे आता आता मी ना तुम्हाला सिटीजनशिप अक्वायर करण्याचं सांगतोय. आता बघा हे दोन पॅरेंट्स आहेत. ओके, ते इंडियन आहेत किंवा एक इंडियन आहेत, एक अदर कंट्रीचे आहेत. ओके, बट ते फॉरेन मध्ये गेलेत, त्यांना एक बेबी झाला. तर तो बेबी आहे ना, तर हा बेबी 18 वर्षापर्यंतचा असलं पर्यंत त्याची म्हणजे इंडियन सिटीजन आणि त्याची ज्या देशात तो जन्मलाय ना, त्या देशातली सिटीजनशिप त्याला म्हणजे बाय फॉल्ट असते. पण 18 वर्षाच्या नंतर तो चूज करू शकतो की त्याला इंडियन सिटीजनशिप हवी आहे का त्या कंट्रीची सिटीजनशिप आहे, तर त्याला रिन्युसिएशन ऑफ सिटीजनशिप असं म्हणतात. ओके, आता पुढचा प्रश्न पाहू. ओके, हा प्रश्न मित्रांनो फार महत्वाचा आहे. मी काय म्हणतोय, आपण ना परत एकदा पूर्ण रिव्हिजन करू त्याची, की भारतानं कोणता आर्टिकल म्हणजे कोणती मेथड कोणतं काय आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या देशाकडनं घेतलंय, एकदा परत रिव्हिजन करू. कारण की हा बघा, हा प्रश्न आतापर्यंत 5 वेळेस रिपीट झालाय. ओके, तर आपण ऑलरेडी बघितलं होतं, पण मला असं वाटतं परत एकदा बघा. तो लेट स्टार्ट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये. तर 1935 मध्ये काय काय होतं? फेडरल स्कीम. आता एक लक्षात ठेवा, फेडरेशन हा वर्ड कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाहीये, वापरलेला नाहीये. ओके, लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकेल की विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. तर फेडरेशन हा वर्ड मेन्शन नाहीये. फेडरेशन कुठून आलाय? फेडरल स्कीम, सॉरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 19 भारत सरकार कायदा 1935 मधून काय आलंय? फेडरल स्कीम आलेली आहे. दुसरा, गव्हर्नरचं ऑफिस काय ते. तिसरा काय? ज्युरिडिक्शन, कोणते? सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट्स. त्याच्यानंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आपली युपीएससी एमपीएससी वाले. ओके, जीपीएससी. आता युपीएससी ची अपॉइंटमेंट ते ऑलरेडी बघितलंय. एमपीएससी ची काय, जीपीएससी ची. आता एक लक्षात ठेवा, जीपीएससी ची जी अपॉइंट आहे ना, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेट आहेत ना, ते कंबाईन करून असते त्यांची एक्झाम. ओके, जसं महाराष्ट्राची आपली एमपीएससी फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे, तर सपोज आता दोन स्टेट आहेत. ओके, कोणते पण दोन स्टेट, एक्स किंवा एक्स वाय असं लक्षात ठेवा. समजण्यासाठी मी एक्स वाय एक्झाम्पल घेतो. तर हे काय करणार, त्याच्यासाठी जेपीएससी असते. जेपीएससी चे जे मेंबर आणि जे चेअरमॅन असतात ना, त्यांची अपॉइंटमेंट आणि रिमूव्हल सर्व प्रेसिडेंट करतो. ओके, वेअर एज युपीएससी अपॉइंटमेंट प्रेसिडेंट, रिमूव्हल प्रेसिडेंट, यांची रिमूव्हलची प्रोसेस असते. मी डायरेक्ट हे सांगतोय. आणि एमपीएससी ची अपॉइंटमेंट कोण करतो मित्रांनो, आणि रिमूव्हल कोण करतो, तर मित्रांनो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, आता पुढचं याच्यामध्ये काय, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स कोणकोणते ते आपल्याला 1935च्या ऍक्ट मध्ये मिळतात. पुन्हा ऍडमिनिस्ट्रेशन जी डिटेल आहे ते सर्व 1935 मध्ये. ओके, 1935 क्लिअर झाला. आता ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. तर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय? रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. जो प्रश्न आपण बघितला होता ना, काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री रिस्पॉन्सिबल आहे का लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला? लोकसभा रिस्पॉन्सिबल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर रिस्पॉन्सिबल आहे लोकसभेला. ओके, त्याला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणतात. प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे कसं, युएसए सारखं. प्रेसिडेंट हा रिस्पॉन्सिबल नसतो. कशाला? त्याने जे पण काही कार्य केले त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे निवडलेलं आहे. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट झालं. रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ मित्रांनो पाठ करा, हे फार महत्वाचं आहे. रूल ऑफ लॉ. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर. ओके, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर. पुन्हा बाय कॅमरलिझम म्हणजे लोकसभा, राज्यसभा, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. सिंगल सिटीजनशिप, आताच आपण बघितलं होतं सिटीजनशिप वरती एक मुद्दा, त्याच्यामुळे मी सांगितलं नव्हतं इथं. म्हणजे आपल्याला तो मुद्दा कसा होता की एखाद्या व्यक्तीने व्हॉलेंटरीली, आपण जसं अक्षय कुमारचं उदाहरण घेतलं होतं. ओके, तर हे समजण्यासाठी एक्झाम्पल येतं. आता ह्या व्यक्तीने काय केली होती, व्हॉलेंटरी गिव्ह केली होती, पण त्याची भारताची ओरिजिनल जी सिटीजनशिप आहे ती ड्रॉप झाली. का म्हणून? भारताकडे सिंगल सिटीजनशिप आहे, अमेरिकेकडे डबल सिटीजनशिप आहे. लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस बाय चान्स विचारलं जाऊ शकतं, कारण की न्यूज मध्ये खूप आहे ते सध्या. डोनाल्ड तात्या ट्रम्पनं सिटीजनशिपचं त्यांचं जरा चांगलेच काहीतरी करतायत ते मोठे कांड. पुढचं बघूयात आता. सिटीजनशिप झाल्यानंतर कॅबिनेट सिस्टीम.
काउन्सिल ऑफ मिनिस्टर ते बघितलं आपण. ओके. हा महत्वाचा आहे ब्रिट्स 32. ओके. सुप्रीम कोर्ट फंडामेंटल राईट जर व्हायोलेट झाल्यानंतर चार ब्रिट्स आहे ते ऑलरेडी डिस्कस आहे. ते कुठून घेतले आपण? ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेले. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर लक्षात ठेवा आपलं युएसए. युएसए कडनं काय फंडामेंटल राईट्स काय ते पुढे पाहणार आहोत आपण. सगळे फंडामेंटल राईट्स एकदा रिवाइज करून घेऊयात. पुन्हा इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. आपण 35 मध्ये काय घेतलं? 1935 मध्ये ज्युडिशरी असायला पाहिजे. ओके. ज्युडिशरी पाहिजे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पण इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी म्हणजे स्वातंत्र्य ज्युडिशरीचं, म्हणजे ज्युडिशरीच्या कामात कोणी दखल नाही देणार. ओके. लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह हे आपण कुठून घेतलं? युएसए कडनं घेतलंय. सेपरेशन आणि इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. ज्युडिशियल रिव्ह्यू किती वेळेस आपण बघितलं हे ज्युडिशियल रिव्ह्यू. त्याच्यानंतर प्रेसिडेंटला इम्पीच करणं म्हणजे पोस्टवरून काढून टाकणं. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजेस यांना रिमूव्ह कसं करायचं. ओके. सिंपल मेजॉरिटी का स्पेशल मेजॉरिटी आहे? स्पेशल मेजॉरिटी, बोथ हाऊस, प्रोसिजर वेगळी आहे. ओके. त्याच्यानंतर पोस्ट ऑफ काय? व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट लक्षात ठेवा. हे सर्व आपण त्याच्याकडनं घेतलेले आहेत. आता एक चान्सेस तर कमी आहेत मित्रांनो तसं विचारायचे, पण युएसए मध्ये आतापर्यंत किती प्रेसिडेंट इम्पीच झालेत ना? तर 3 इम्पीच झाले. त्याच्यात एक नाव लक्षात ठेवा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर, म्हणजे इम्पीच इम्पीच झाले नाही म्हणायचं, इम्पीचमेंट ऍक्ट प्रोसिजर किती प्रेसिडेंटवर लागलेली होती. तर रिसेंट मध्ये लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्प वर लागली होती. म्हणजे केव्हा? 2019-20च्या वेळेस लागली होती. ओके. त्याच्यानंतर बायडन आले. बायडनच्या नंतर आता जानेवारी 21 जानेवारी 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प येतात. पुढचा प्रश्न, सॉरी पुढचं बघा. आयर्लंडच्या कॉन्स्टिट्यूशन मधून काय घेतलंय? डीपीएसपीज. डीपीएसपीज काय आहेत आपण पूर्ण पाहिलेले आहेत. डीपीएसपीज पार्ट 4 मध्ये 36 ते 51. ओके. 3 प्रकार असतात. गांधीयन, म्हणजे असं आपल्या समजण्यासाठी गांधीयन आपण हे केलेले आहेत. ओके. तर ते पूर्ण खूप पूर्ण हे होऊन जाईल. तर बघा एक लक्षात ठेवा. तर ठीक आहे, आपण पाहून घेऊयात. गांधीयनच्या नंतर सोशलिस्ट आणि नंतर लिबरल एक होतं. ओके. तर सोशलिस्ट मध्ये कोणकोणते आर्टिकल्स येतात? सोशलिस्ट म्हणलं की आर्टिकल 38, 39 आणि 39 क्लॉज ए. ओके. गांधीयन मध्ये 41, गांधीयन मध्ये 41 एक येतं. 40, 43 सॉरी, आणि 43 बी हे येतात. ओके. मोस्टली हे आर्टिकल्स आपल्याला नाही एवढं विचारणार. ठीक आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन मधून काय काय घेतलेलं आहे? कॅनडा कॉन्स्टिट्यूशन हे कॅनडा मधून घेतले. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. ओके. म्हणजे कॅनडाकडून आपण जे घेतलेत ना ते त्याच्यामध्ये आपण एवढं लक्षात ठेवा की सेंटरला स्ट्रॉंग करण्यासाठी जे पण घटक आहेत, जे पण पार्ट्स आहेत ते आपण कॅनडाकडे घेतलेले आहेत. कसं? फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. त्यानंतर रेसिड्युअली पॉवर कोणाकडे? सेंटरकडे. ओके. स्टेटचा गव्हर्नर अपॉइंट करण्याचं, आणि सुप्रीम कोर्टातून ऍडवायझरी ज्युरिडिक्शन आर्टिकल 143 मध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते. ओके. ते झालं. त्यानंतर वेम्बर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सॉरी जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपण सस्पेन्शन घेतलंय फंडामेंटल राईट ड्युरिंग इमर्जन्सी. आता एक सांगा, आर्टिकल 20 आणि 21 फंडामेंटल राईट आहेत जे सस्पेंड होत नाहीत इमर्जन्सी मध्ये, 352 मध्ये. ओके. एक लक्षात ठेवा, फायनान्शियल इमर्जन्सी आणि प्रेसिडेंट रूल लागल्यानंतर फंडामेंटल राईट वर ती काही इम्पॅक्ट होत नाही. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे हे. आणि फायनान्शियल इमर्जन्सी आतापर्यंत भारतावर लागलेली नाहीये. 3 वेळेस नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे. ओके. पुन्हा ऑस्ट्रेलियाकडनं काय काय घेतलेले आहेत बघा. ऑस्ट्रेलियाकडून कॉन्करंट लिस्ट, फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंटर कोर्सेस आणि जॉईंट सिटिंग जे 108 मध्ये आहे.
जॉईंट सिटिंग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल वरती लागू होत नाही. पुन्हा पुढचा प्रश्न आता बघूयात आपण. हा, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागत नाही. प्रायव्हेट ॲज वेल ॲज काउन्सिल ऑफ मिनिस्टर कोणी पण याला इंट्रोड्यूस करू शकतं. ओके. आता आलाय आपले USSR मधनं काय घेतलं, म्हणजे रशिया, सोव्हिएत युनियन, आताचा रशिया, यांच्याकडनं घेतले फंडामेंटल ड्युटीज, जे पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये, बी सब क्लॉज ए मध्ये 51 सब क्लॉज 51 सब क्लॉज ए, आर्टिकल 51 सब क्लॉज ए, 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. आणि अजून काय घेतलं होतं, जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल, ह्या कन्सेप्ट आपण सोव्हिएत संघ याच्याकडनं घेतलाय. फ्रेंच मध्ये काय घेतलंय, रिपब्लिक. ओके. रिपब्लिक म्हणजे काय, प्रेसिडेंटचा जो टेन्युअर असतो तो फिक्स्ड आहे. ओके. त्यानंतर लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रेटर्निटी, आणि प्रिएम्बल मध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍड केल्यात, सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी. त्यानंतर आहेत साऊथ आफ्रिकेकडनं काय घेतलंय आपण, तर अमेंडमेंट कशी करायची प्रोसिजर. आता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टचं आपण बोललो होतो. राज्यसभा इलेक्शन कसं करायचं, ती प्रोसिजर आपण साऊथ आफ्रिकेकडनं घेतली. आयर्लंड कडे लक्षात ठेवा, आयर्लंड मी सांगितलंय, आयर्लंड कडले जे आपण राज्यसभेमध्ये 12 मेंबर आहेत, ते नॉमिनेशन कसं करायचे, नामनिर्देशन कसं करायचे, ते आयर्लंड कडनं घेतले. इथं कन्फ्युज होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि जपान कडनं काय घेतले, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ घेतलेले, आणि रूल ऑफ प्रोसिजर कोणाकडून घेतले, UK कडनं घेतले. इथं कपलत करू नका. आय होप क्लिअर आहे. मला माहिती आहे हे परत आपण बघतो, पण फार महत्वाचं आहे मित्रांनो. ओके. ऍटलिस्ट इलिमिनेशन करायला तरी याची मदत होऊ शकते, म्हणून मी याच्यावरती थोडं जास्त एम्फसाइज केलंय. मित्रांनो, याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे बघा, कोणत्या जोड्या बरोबर आहेत विचारले. अमेरिकेकडून उपराष्ट्रपती हे घेतले आपण, पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट आताच बघितलं. कॅनडाकडून कन्सेप्ट घेतला, युनियन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, कन्सेप्ट ऑफ युनियन. साऊथ आफ्रिकेकडून आताच बघितलं, इलेक्शन मेथड घेतली. आणि 12 नॉमिनेशन कोणाकडून घेतले, याच्याकडनं नॉमिनेशन ऑफ प्रेसिडेंट. बघा आहे का नाही, ते ABCD बरोबर आहे, चारही उत्तर आहे. पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. संसदीय राजभाषा समितीच्या मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते आहेत. संसदीय राजभाषा, एक मिनिट, कमिटी ऑफ पार्लमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज च मेन ऑब्जेक्ट काय आहे. सॉरी. ओके. मेन ऑब्जेक्ट आपल्याला विचारले बघा, कमिटी ऑफ पार्लमेंट ऑफ ऑन ऑफिशियल लँग्वेज. संघाच्या म्हणजे युनियन अधिकृत उद्दिष्टासाठी हिंदी भाषेचा वापर झालेल्या प्रगतीचा आढावा घेते आणि हिंदीचा वापर करण्याची शिफारस करते. ओके. नवीन घटक राज्याच्या भाषीय मागण्याकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे, धोक्यात असलेल्या भाषा ओळखणे, त्यांच्या संरक्षणासाठी शिफारस करणे, स्थानिक भाषा शिक्षणाची मंत्री परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारस करणे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. हे याचं उत्तर आहे, कारण की आपल्या मेन ऑब्जेक्ट काय आहे, तर द रिव्ह्यू ऑफ प्रोसिजर मेड इन द use of Hindi for official purpose of union and to make the recommendation to increase the use of Hindi. ओके. आता ना याच्यामध्ये ना पूर्ण डिटेल आपण बघूयात, कोणकोणते आर्टिकल्स याच्यामध्ये रिलेटेड आहेत बघा, लँग्वेज रिलेटेड. आपण याच्या आधी पण असा एक प्रश्न फॉर्म झालेला होता बघा, त्याचा उत्तर आर्टिकल 350 होतं. आता याच्यात लक्षात ठेवा, आता हे कमिटी ऑफ पार्लमेंट ही इस्टॅब्लिश कशा अंदाज झालेली आहे, ही जी कमिटी आहे ना, कमिटी ऑफ पार्लमेंट ऑन ऑफिशियल लँग्वेज, तर ही इंडियन पार्लमेंटरी कमिटी इस्टॅब्लिश्ड अंडर ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1963. मित्रांनो, एक एक वर्ड महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे हा प्रश्न. ओके. आता लँग्वेज म्हणलं तर आपल्याला माहित आहे 8 शेड्यूल मध्ये ज्या 22 लँग्वेज आहेत, 22 लँग्वेज मध्ये काय काय किंवा ऍड झाल्या ते पण पाहूयात आपण. पण आधी आर्टिकल्स पूर्ण पाहूयात, त्याच्यानंतर ते वाला पाहूयात, पूर्ण गफलत व्हायला नको. तर ह्या आर्टिकल 346 मध्ये काय, तर हे स्टेट आहे
हे स्टेट आहे, हे युनियन टेरिटरीज आहेत. यांच्या एकमेकांमध्ये जे कम्युनिकेशन व्हायला हवं, तर त्याच्यासाठी ऑफिशियल लँग्वेज काय असायला हवी, तर 343 मध्ये मेन्शन केलं. ओके, 3 4 6. आता असं लक्षात पण कसं ठेवणार, 3 6, 3 दोन्ही 6. ओके, आणि 3 दोन्ही 6, 2 2 4. म्हणजे असं काहीतरी ट्रिक लक्षात ठेवा की स्टेट एक स्टेट तर दुसऱ्या स्टेट मध्ये किंवा एका स्टेट पासून दुसऱ्या युटी अशा यांच्या मधलं ऑफिशियल लँग्वेज कोणती पाहिजे, ते 346 मध्ये. 347 मध्ये काय, तर प्रेसिडेंट कडे पॉवर असती काय करणं, ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट रिकॉग्नाइज करणं. ओके, 347 मध्ये काय करतो, प्रेसिडेंट कडे पॉवर आहे ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट, म्हणजे स्टेटला कोणती लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज करायची आहे, तर त्याचा अधिकार किंवा त्याची पॉवर ही 347 नुसार प्रेसिडेंट कडे आहे. ओके, त्यानंतर आर्टिकल 343, ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया हिंदी इन, आता लक्षात ठेवा, इन देवनागरी स्क्रिप्ट. ओके, 343 काय, तर ऑफिशियल लँग्वेज ऑफ हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. ओके, हे लक्षात ठेवा, देवनागरी स्क्रिप्ट. आता देवनागरी स्क्रिप्ट म्हणजे काय, हिंदी हे देवनागरी स्क्रिप्ट आहे. ओके, हिंदी ही नाहीये. ओके, आर्टिकल 29, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज लँग्वेज कल्चर. ओके, आता हे जे युनियन अधिकृत उद्दिष्टांचे हिंदी भाषेचा वापर झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर करण्याची शिफारस करणे, तर हे कमिटीनुसार आलं होतं. पण याचा मेन्शन आपल्याला आर्टिकल 351 मध्ये पण पाहायला मिळतो, पुन्हा 350A-B मध्ये पण पाहायला मिळतो. ओके, आता 350A काय येतं ते लक्षात ठेवा. इकडे सांगा आपल्याला आर्टिकल 350 मध्ये काय, 350 सब क्लॉज आहे, तर मदर लँग्वेज म्हणजे मातृभाषेमध्ये इन्स्ट्रक्शन देण्याचं, कुठे, प्रायमरी स्टेजवरती. एवढंच लक्षात ठेवा, 350A म्हणलं की मातृभाषा रिलेटेड आहे. आर्टिकल 350B मध्ये काय आहे, इस्टॅब्लिश करणं, कोणाला इस्टॅब्लिश करणं, ऑफिसर स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. आर्टिकल 350 सब क्लॉज बी मध्ये इस्टॅब्लिश करणं स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ओके, त्याची अपॉइंटमेंट कोण करतं, प्रेसिडेंट करतं. ओके, कोण करतं, प्रेसिडेंट करतं. आर्टिकल 350 सब क्लॉज बी मध्ये काय, इस्टॅब्लिश करणं स्पेशल ऑफिस फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ओके, इस्टॅब्लिश ऑफ स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. लक्षात ठेवा, महत्वाचे म्हणून 3 वेळेस रिपीट करतोय, 350 सब क्लॉज बी. तर याचं काम काय करणं, इन्व्हेस्टिगेट करणं सर्व लँग्वेज रिलेटेड मॅटर्सला, 350 सब क्लॉज बी. ओके, आता हा बघा, एक्झामिन द व्हर्नेक्युलर एज्युकेशन, 350 सब क्लॉज याच्यात मेक रिकमेंडेशन फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ 3 लँग्वेज फॉर्म्युला. आता हे 3 लँग्वेज फॉर्म्युला काय आहे, तर फर्स्ट लँग्वेज म्हणजे मदर टंग, सेकंड लँग्वेज म्हणजे हिंदी, हिंदी स्पीकिंग स्टेट साठी इंग्लिश, आणि नॉन हिंदी स्पीकिंग साठी हिंदी आणि इंग्लिश. थर्ड मध्ये काय, म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला मध्ये थर्ड फॉर्म्युला काय, हिंदी स्पीकिंग स्टेट मध्ये इंग्लिश आणि मॉडर्न इंडिया. ओके, मॉडर्न इंडियाची लँग्वेज, आणि नॉन हिंदी स्टेट मध्ये इंग्लिश आणि मॉडर्न इंडिया लँग्वेज आहे. ओके ओके, ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे ते, नॉन हिंदी मध्ये कोणते आहेत, हिंदीवाले कोणते, जस्ट बी अवेअर विथ दॅट. पण आता पुढचा प्रश्न पाहूयात आपल्याला.
जिल्हा ओके. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. याच्यामध्ये बरेच म्हणजे आय डोंट नो कशामुळे कॅन्सल केलाय, बट क्वेश्चन बराच. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. पुढील खालीलपैकी कोणत्या बॉडीज ह्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत? ओके, बिगर घटनात्मक संस्था आहेत. म्हणजे वैधानिक संस्था कोणत्या त्या बघायचं आहे आपल्याला. नीती आयोग आपल्याला माहिती आहे काय? नीती आयोग ही थिंक टँक आहे. ओके, थिंक टँक आहे, तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी तर नाहीये. नीती आयोग नाहीये. एक नाही, इथं नाही, इथं नाही, उत्तर आलं दोन. काहीच गरज नव्हती कशाची. आता बघा, राज्य वित्त आयोग, राज्य म्हणजे स्टेट फायनान्स कमिशन, हे कोणत्या आर्टिकल 243 सब क्लॉज आय मध्ये आहे. ओके. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस 338 सब क्लॉज बी. याच्यात ऑलरेडी आपण खूप वेळेस डिस्कस केले. पुढे पण अजून याच्यावरती एक दोन मुद्दे आहेत, तिथं पण अजून डिस्कस करूयात. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. ओके, सॉरी, 338 सब क्लॉज बी. केंद्रीय माहिती आयोग म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन काय इन्स्टिट्यूट. आर्टिकल हे आरटीआय ऍक्ट 2005 मध्ये झालेले आहे. ओके. स्टेट फायनान्स कमिशन बद्दल एक अजून लक्षात ठेवा. 73rd 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, पंचायत, म्युनिसिपल हे महानगरपालिका. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत? की प्रोव्हिजन ऑफ लोकपाल आणि लोकायुक्त ऍक्ट 2016. त्याने लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी काय झाला, लागू झाला. यात सुधारणा केल्या आहेत. ठीक आहे. सार्वजनिक सेवकांनी पब्लिक सर्वंट मालमत्ते आणि दायित्वाचे तपशील सादर करण्यासाठी तरतूद तरतुदी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील काय दुरुस्ती करण्यात आली आहे. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याची कालावधी तरतूद हटविण्यात आली आहे. आणि क मध्ये बघा, सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. मित्रांनो बघा, इथेच ट्रॅप आहे. सर्व घटक राज्यांनी म्हणता येते. ओके. इवन दो तुम्हाला हे ब पण माहित नसलं असतं, ड पण माहित नसलं ना, तरी तुम्ही याचं उत्तर काढू शकला असतात. बघा, सर्व घटक राज्य. आता मला एक सांगा, आता मी तुम्हाला शेड्यूल मध्ये सांगेल बघा. शेड्यूल 5, शेड्यूल 6 मध्ये काय आहेत? ओके, एटीएम विदाउट मनी. पुन्हा काही काही स्टेटमध्ये बघा, आपल्याकडे पंचायत समितीचं बघा, सगळ्यात सोपा आर्टिकल 371 सब क्लॉज मध्ये वेगवेगळे दिलेत नाही. प्रत्येक स्टेट, भारतामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी आहेत. तर प्रत्येक स्टेटमध्ये तुम्ही कंपल्सरीली सेट करू शकत नाहीत लोकायुक्त. प्रत्येक स्टेटचे हॅव देअर ओन डिफरंट प्रॉब्लेम्स. हे तरी तुम्हाला लक्षात आलं असेल ना. जरी तुम्ही एवढा विचार केला असता ना, आर्टिकल 371 मध्ये प्रत्येक स्टेटला बघा, म्हणजे काही काही स्टेटला बघा विशेष पॉवर दिलेली आहे. मग सगळ्या स्टेटला जर कसं काय आपण हे करू शकतो? मित्रांनो, असा विचार करायचा आहे. असा विचार केला ना तर बघा, हे जे आता हे आपल्याला लक्षात म्हणजे एक्सेप्शनल असतात काही, पण हे कायदा 44 मध्ये काय आहे आपल्याला लक्षात राहणार. इट्स ह्युमनली म्हणजे डिफिकल्ट आहे हे गोष्टी. त्याच्यामुळे असे तुम्ही असा म्हणजे अशा थिंकिंग न तुम्ही काढू शकतात. ओके. आय होप क्लिअर आहे तुम्हाला. जे मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा होता तो ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. खालील मागासवर्ग सॉरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कर्तव्य खालीलपैकी कोणती आहेत? नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणलं होतं ना, 338 बी ला पुढे पाहणार आहोत आपण. 338 सब क्लॉज बी मध्ये. ओके. तर याच्यामध्ये काय कर्तव्य कोणते? आता बघा, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणाची वंचित राहण्यासाठी संदर्भात विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट देते. ओके. इंग्लिश वाल्यांसाठी लक्षात घ्या. टू इन्क्वायर into the specific complaint with respect to the deprivation of the rights and safeguards of the socially and educationally backward classes, to participate and advise social economical development of the social educationally backward classes. म्हणजे हे पण काय पॉझिटिव्ह दाखवते. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे. पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे, म्हणजे हिताचं बोलता येते. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास, प्रगती यांच्यावरती इतर काय कार्य पार पाडणे पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे मित्रांनो. काय इंग्लिश मध्ये टू डिस्चार्ज अदर फंक्शन्स इन रिलेशन्स टू द
काय प्रोटेक्शन, वेलफेअर, डेव्हलपमेंट, ऍडव्हान्समेंट ऑफ सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. तर मित्रांनो ऑल ऑफ द अबव याचं उत्तर आहे 4. आता महत्वाचे काय लक्षात घ्यायचे तर मंडळ कमिशन 1992 याने लीड केलं तर एनसीबीसी. एनसीबीसी आधी ही स्टॅच्युटरी बॉडी होती बघा, नंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडी झालेली आहे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये एक चेअरमन, एक व्हाईस प्रेसिडेंट आणि 3 सेक्रेटरिएट लेवलचे मेंबर्स असतात, म्हणजे टोटल 5 जण असतात त्याच्यामध्ये. आणि ही मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांच्या अंडर आहे. याचं हेडक्वार्टर दिल्ली. ओके. यांच्याकडे सिव्हिल कोर्टासारखी पॉवर असते, लक्षात ठेवा. पूर्ण महत्वाचे मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न आहे. ओके. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट सीपीएम याची स्थापना केव्हा झाली? तर याची स्थापना झालेली आहे, अच्छा आपल्याला इनकरेक्ट विचारलंय, तर याची स्थापना 1964 मध्ये झालेली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीआय, तर याची स्थापना 1926 ला नाही 1925 ला झाली आहे. ओके. याची स्थापना कोणी केली? एम एन रॉय. ओके. एम एन रॉय. पहिलं कॉन्फरन्स कानपूरला भरलं होतं. कानपूरचं जुनं नाव आहे कानपूर. ओके. कानपूर, त्यालाच कानपूर झालंय. बहुजन समाज पक्ष बीएसपी 1984 आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998. ओके. ममता बॅनर्जीची पार्टी आहे. पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. याच्यामध्ये पण मित्रांनो बघा, ट्रॅप पण कोणत्या याच्या सेट केलाय? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जो की एम एन रॉय वाली ऑलरेडी 3 ते 4 वेळेस विचारलेलं त्यांनी. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. भाग 1 मध्ये काय आहे? 2, 3 मध्ये, 9 मध्ये. तर भाग 1 मध्ये आहे मित्रांनो, आधी काम करूत, हे पूर्ण किती 22 पार्ट आहेत, ते आधी डिस्कस करूयात. ओके. हे तर काय तुम्हाला माहितच असणार, पण हे 22 कारण की नेक्स्ट टाइम साठी आपल्याला बाकीचे फार महत्वाचे. तर लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 ला आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन डे साजरा करतो. ओरिजिनली 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स आणि 8 शेड्यूल आहेत. आता 448 सॉरी सॉरी 448 आर्टिकल्स आहेत, 22 पार्ट्स आहेत, 12 शेड्यूल आहेत आणि 105 अमेंडमेंट आतापर्यंत झालेले आहेत. ओके. आता थांबा एक मिनिट, 12 पार्टच्या आधी मला पाणी पिऊ द्या. सॉरी, 22 पार्ट सांगायच्या आधी. पहिला पार्ट काय? युनियन आणि टेरिटरी. दुसरा पार्ट आहे सिटीजनशिप, आर्टिकल 5 ते 11. तिसरा पार्ट कोणता आहे? फंडामेंटल राईट, आर्टिकल 12 ते 35. पूर्ण फंडामेंटल राईट्स मित्रांनो बघायचे का परत? चौथा आहे डीपीएसपी 36 ते 51, 3 वाले आपण आताच बघितले. आता हा चौथा पार्ट सब क्लॉज ए मध्ये काय आहे? 51 सब क्लॉज ए. पाचवा कोणता आहे? युनियन 52, आर्टिकल 52 ते 51. युनियन मध्ये काय येतं? प्रेसिडेंट वाला. 6 स्टेट रिलेटेड 152 ते 137. याच्यामध्ये काय येतं? आता युनियन मध्ये प्रेसिडेंटचे सुप्रीम कोर्ट वाला येणार, स्टेट मध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे गव्हर्नर, पुन्हा काउन्सिल ऑफ मिनिस्टर स्टेटचे स्टेट लेजिस्लेटिव्ह, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट येणार. 7व्या मध्ये काय? पार्ट 7 मध्ये काय काय स्टेट इन पार्ट बी मधले जे स्टेट आहेत ते येणार कशामध्ये? पार्ट 7 मध्ये, आर्टिकल 238. बट लक्षात ठेवा, हा रिपील झालाय, म्हणजे हा काढून टाकलेला आहे. ओके. आता अजून कोणते 7 झालं? 8 मध्ये काय काय? 8 मध्ये जस्ट अ मिनिट. 8 मध्ये कोणतं आहे? युनियन टेरिटरी, आर्टिकल 239, 242. 9 मध्ये काय आहे? तर पंचायत. ओके. पंचायतचं किती? 243. 243 सब क्लॉज ओ. 9 सब क्लॉज ए मध्ये काय? महानगरपालिका 243.
पी 243 ZG. ओके, 9 सब क्लॉज ए झालं. 9 सब क्लॉज बी मध्ये काय, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. हे तुम्हाला मित्रांनो सगळं आठवत असं नाही, आपण हे पूर्ण डिटेल डिस्कस केलेले आहेत. पंचायत, महानगरपालिका, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ओके, त्यानंतर 10व्या पार्ट मध्ये काय आहे, शेड्यूल आणि ट्रिब्युनल एरियाज. 11 मध्ये काय येतं, रिलेशन बिटवीन युनियन आणि स्टेट. 245 आणि 263 मध्ये येते. 12 मध्ये फायनान्स प्रॉपर्टी, काय फायनान्स प्रॉपर्टी, फायनान्स प्रॉपर्टी रिलेटेड आहेत. 13व्या मध्ये आहेत फायनान्स प्रॉपर्टी. 12 झालं. 13 मध्ये ट्रेड, ओके, ट्रेड कॉमर्स रिलेटेड आहेत. 14 मध्ये सर्व्हिस अंडर युनियन अँड स्टेट. ओके, पुन्हा 14 सब क्लॉज ए मध्ये ट्रिब्युनल्स. 15 मध्ये लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. 15 मध्ये इलेक्शन्स, 324 ते 329 सब क्लॉज ए मध्ये आर्टिकल, हे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा, ह्या वेळेस 2 इलेक्शन झालेले आहेत ना, लक्षात ठेवा. हे काय, पार्ट 15 मध्ये काय इलेक्शन आहेत. ओके, पुन्हा 16 मध्ये काय म्हणतायत ते, स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू सर्टेन क्लासेस. पुन्हा 17 मध्ये आहे ऑफिशियल लँग्वेज, जे आपण आता 343 351, ओके, हे ऑलरेडी आता डिस्कस केलं मित्रांनो. त्याच्यातलं ना एक पार्ट सांगायचा राहिला माझा, तो याचा 22 लँग्वेज 8 शेड्यूल मधल्या, ते मी पुढे सांगतो. पुढचा प्रश्न आपल्याला शेड्यूल वरतीच आहे बघा. ओके, काय लक्षात राहिलं नाही की. ओके, पुन्हा बघा, ऑफिशियल लँग्वेज झालं. 18 मध्ये काय तर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, 352 360. अजून 19 मध्ये मिसलिनियस गोष्टी लिहिलेल्या आहेत. 20 मध्ये कसं, लक्षात ठेवा, पार्ट 20 मध्ये काय आहे तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 368. 21 हे 20 महत्वाचं आहे, 15 महत्वाचं आहे. ओके, पुन्हा बाकी 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 बघा, 21 मध्ये टेम्पररी प्रोव्हिजन्स आहेत, आणि 22 मध्ये शॉर्ट टायटल्स वगैरे. ओके, ऑथॉरिटी टेक्स वगैरे आहे, ते एवढं काही महत्वाचे नाही आपल्याला. सर्वात महत्वाचे 15 20. ओके, नेक्स्ट टाइम साठी. तर याचं उत्तर आलं असेल मित्रांनो. पार्ट 1 मध्ये काय आहे आपला, संघराज्य आणि त्यांचे कार्यक्षेत्र. भाग 3 मध्ये काय आहेत, भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स. भाग 9 मध्ये काय येतं, भाग 9 मध्ये आपले पंचायत राज, आणि 2 मध्ये नागरिकत्व. ओके, ओके मित्रांनो, फंडामेंटल राईट्स रिव्हिजन करायचे का एकदा. ओके, चला एकदा बघून घेऊयात, कारण की काय होतं, फंडामेंटल राईट्स नाही, फंडामेंटल राईट्स बघितलं नव्हतं ना. बघा, आर्टिकल 14 ते 18 मध्ये काय राईट टू इक्वॅलिटी. मित्रांनो मी काय हे रिवाइज करतो, मला माहिती आहे आता. बघा, टाइम जास्त राहिला नाही पेपरसाठी, आणि कसं रिव्हिजन आपण कंटाळा करतो हे काढायचं, त्याच्यामुळे मी सांगतो. ठीक आहे, एखाद्याचं जर झालेलं असेल ना हे, तर ते हा पार्ट स्किप करून पुढे जाऊ शकतो. ओके, 14 ते 18 मध्ये काय मेन्शन केलंय, राईट टू इक्वॅलिटी. याच्यात काय 14 मध्ये काय काय असणार, सर्व लॉ समोर समान आहेत. 15 मध्ये काय येतं, डिस्क्रिमिनेशन होणार नाही. कोणत्या ग्राउंड वरती, रिलीजनवर, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ ह्याच्या बेसिस वरती काय होणार नाही, डिस्क्रिमिनेशन होणार नाही. 16 मध्ये काय, आता हे जे रिलीजियस, कास्ट, सेक्स, पुन्हा प्लेस ऑफ बर्थ याच्या आधारावरती पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचे म्हणजे अपोज होणार नाही, सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळेल. आता एक सांगायचे मला इथे, मेरिट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. ओके, मेरिट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. नाहीतर आता हे म्हणताना हे कसं असेल, म्हणजे बघा, जो टॉप करतोय, ज्याला जास्त मार्क पडायला आहेत, तोच सिलेक्ट होणार ना एक्झाम मध्ये. इवन तो कोणत्या पण म्हणजे तो सगळ्या कोणत्या कॅटेगरीत असेल, त्या कॅटेगरी मधला प्रत्येकालाच भेटणार. आता हा
एका पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये हा मनुष्य टॉप केलाय, ओके, तर याचं सिलेक्ट होणार ना, याचं नाही होणार, तर तिथे डिस्क्रिमिनेशन होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं हे मेरिटोक्रेटिक डिस्क्रिमिनेशन अवेलेबल आहे 15-16 मध्ये. ओके, 16 म्हणजे काय, गव्हर्नमेंट जॉब मध्ये सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी ऑन द बेसिस ऑफ याच्यामध्ये. या 17वं काय, अनटचेबिलिटीज नाहीशी करणं. 18 मध्ये काय, तर ते टायटल्स आहेत ना ते अबोलिश करणं, ते राय बहादूर शाह वगैरे वाले. पण इथं लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुमचे अकॅडमिक टायटल्स अवेलेबल आहेत, जसे की डॉक्टर, मेजर, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट वगैरे वगैरे. ठीक आहे. आता पुढचा कोणता आहे, राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम मध्ये किती, 19 ते 22. आर्टिकल 19 आपल्याला माहिती आहे काय करतं, फंडामेंटल राईट. बोलू शकतो, असोसिएशन फॉर्म करू शकतो, ओके, एक्सप्रेस करू शकतो स्वतःला, भारतात एका जागेवर दुसऱ्या जागेवर फ्रीली मूव्ह करू शकतो, कोऑपरेट करू शकतो, ओके, कोणता पण प्रोफेशन करू शकतो, पण प्रोफेशन जो लोकांना आणि देशाच्या हितामध्ये आहे तेच, ओके, बाकीचे नाही. 19+2 मध्ये फंडामेंटल रिस्ट्रिक्शन्स आहेत. आतापर्यंत फंडामेंटल रिस्ट्रिक्शन वरती प्रश्न पाहायला नाही मिळालेला, त्याच्यामुळे हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, 19(2) सब क्लॉज, 19+2. त्यानंतर आर्टिकल 20 मध्ये काय मेन्शन आहे, आर्टिकल 20 आणि 21 काय आहे, हे इमर्जन्सी मध्ये सस्पेंड नाही होणार आहे. याच्यामध्ये काय आहे, कोणता पण ऑफेन्स प्रूव्ह होण्याच्या आधी, गिल्टी होण्याच्या आधी तुम्ही काय करू शकतात, त्याच्यावरती मला प्रोटेक्शन अवेलेबल आहे, म्हणजे तुमच्या डिग्निटीचे प्रोटेक्शन ऑफ युअर लाईफ, लिबर्टी आणि डिग्निटी यासंबंधी 20 आणि 21 आहेत. जे लक्षात ठेवा, जे इमर्जन्सी मध्ये सस्पेंड होत नाहीयेत. काय एम्फेसाइज करतो, हे फार महत्वाचे आहे. इथे ह्या दोन स्टेटमेंटला धरून एक ट्रॅप क्वेश्चन बनू शकतात. 21 सब क्लॉज ए अजून महत्वाचा आहे. 21 सब क्लॉज ए मध्ये काय आहेत, राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन लक्षात ठेवा, राईट टू एज्युकेशन, विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स आर रिलेटेड टू एज्युकेशन म्हणल्यावर राईट 21 सब क्लॉज ए लक्षात ठेवा. ओके, 22 मध्ये काय दिले, प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट आणि डिटेन्शन, प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट आणि डिटेन्शन. आणि आर्टिकल 23 आणि 24 काय येतं, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनच्या विरोधात. म्हणजे 23 मध्ये काय येतं, ह्युमन ट्रॅफिकिंग, पुन्हा ह्युमन ट्रॅफिकिंग, पुन्हा फोर्स लेबरर, बेगर वगैरे. आर्टिकल 24 मध्ये काय येतात, चिल्ड्रन्सला हजार्डस म्हणजे फटाक्याच्या कारखान्यासारख्या धोकादायक जागेवरती कामाला ठेवणं हे प्रोहिबिट आहे आर्टिकल 24 मध्ये. पुन्हा ऍक्च्युली मित्रांनो बेगरी याच्यामध्ये ना 24 मध्ये बेगरी येते, 23 मध्ये काय काय येतं, फोर्स लेबर येतं, त्याच्यामध्ये पण बेगरी. ठीक आहे, पुढं फ्रीडम ऑफ रिलीजन 25, 26, 27 आणि 28. 25 मध्ये काय म्हणले ते, तुम्ही तुमचा जो पण धर्म आहे, जो पण तुमचे व्हॅल्यूज आहेत ते फ्रीली प्रमोट करू शकतात, पण लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फोर्सफुली जमत नाही. 26 मध्ये काय, तुमचे रिलीजियस अफेअर तुम्ही मॅनेज करू शकतात. 27 मध्ये फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन, टॅक्स लागणार नाही. 28 मध्ये काय आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट रिलेटेड आहे. ओके, आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, स्टेट स्पॉन्सर असेल तर फक्त स्टेट जो म्हणतो तेच चालणार. स्टेट प्लस एखादं म्हणजे हे आहे कोणती रिलिजियस बॉडी त्यांच्या कोऑपरेशन मध्ये असेल तर फक्त स्टेट वालच चालणार. बरं, जे एखाद्या याच्यामध्ये रिलिजियस वाल्याचा शेअर जास्त आहे स्टेट मध्ये, त्यामध्ये फक्त रिलिजियस स्टेटच्या अनुमतीने काही प्रमाणातच रिलिजियस गोष्टी त्या स्कूलमध्ये चालणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे 3-4 टाईप आहे त्याचे. त्यानंतर आर्टिकल 29-30 काय आहे, तर हे मायनॉरिटीचं प्रोटेक्शन कशासाठी, कल्चर आणि एज्युकेशनल. आणि 30 मध्ये काय, राईट ऑफ मायनॉरिटी टू इस्टॅब्लिश इस्टॅब्लिश आणि ऍडमिनिस्टर करू शकतात त्यांचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. ओके, आता पुढचा आहे आर्टिकल 32, महत्वाचा आहे, रिट्स रिलेटेड आहे. ओके, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, म्हणजे यालाच काय म्हणतात, तर संविधानाचा आत्मा. रिट्स कोणाकडून घेतलेत आपण,
ब्रिटिश पार्लमेंटचे तिकडून घेतलेले 4 रीट्स आहेत, ऑलरेडी पूर्ण पाहिलेलं आहे आपण. ओके, आय होप क्लिअर आहेत आता याच्यात. आता पाचव्या पंच अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी कोणत्या आहेत? काय म्हणतायत? शेड्यूल 5 बद्दल बोलतोय ते. एक मिनिट मित्रांनो, मी परत पूर्ण तोंड ड्राय पडले. आता ह्या ना पूर्ण जे 12 शेड्यूल्स आहेत ते पाहूयात एकदा आपण आधी. हे 12 शेड्यूल झाल्यानंतर मित्रांनो ते 8 शेड्यूल मधले जे लँग्वेजेस आहेत ना त्याला पण एकदा बघून घेऊयात. ओके मित्रांनो, जर एखाद्याला हे रिव्हिजन ऑलरेडी झालेलं असेल ना तर त्याने हा पार्ट स्किप करून पुढे जाऊ शकतात. ओके, पाचव्या अनुसूचीमधील ओके फिफ्थ, तर मित्रांनो याचं काय, प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरिया अँड शेड्यूल ट्राइब इन शेड्यूल 5 तर मे बी अल्टर्ड बाय गव्हर्नर, अल्टर्ड बाय प्रेसिडेंट, अल्टर्ड बाय पार्लमेंट बाय कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट रिक्वायर्ड स्पेशल मेजॉरिटी, मे अल्टर्ड बाय पार्लमेंट बाय ऑर्डिनरी रेग्युलेशन. तर सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. सॉरी, आता याच्यामध्ये 12 शेड्यूल्स कोणते ते लक्षात ठेवा. पहिल्या शेड्यूल मध्ये काय, स्टेट, युनियन टेरिटरी यांचे नाव आणि त्यांच्या बाउंड्रीज कोणकोणत्या आहेत ते. दुसऱ्या शेड्यूल मध्ये काय, पॉवर, सॅलरी कोणाची, प्रेसिडेंटची, गव्हर्नरची, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, पुन्हा स्पीकर राज्यसभेतले स्पीकर, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट यांचे जजेस. ओके, यांच्या सॅलरी काय, स्पेशल पॉवर आणि सॅलरी शेड्यूल 2 मध्ये. शेड्यूल 3 मध्ये काय, ओथ आणि प्रॉमिसेस कोणाचे, ऑल ऑथॉरिटीचे एक्सेप्ट कोण एक्सेप्शन आहेत, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट एक्सेप्शन आहेत त्याच्यामध्ये. कोणत्यामध्ये, शेड्यूल 3 मध्ये. 4 मध्ये काय, राज्यसभाचे मेंबर, काउंट ऑफ स्टेट आणि युनियन टेरिटरी, म्हणजे राज्यसभा, स्टेट मध्ये, युनियन टेरिटरी मध्ये मेंबर्स. लक्षात ठेवा 5. आता 5 आणि 6 काय, शेड्यूल 5 मध्ये काय, शेड्यूल्ड एरिया, शेड्यूल्ड ट्राइब, ऍडमिनिस्ट्रेशन आणि कंट्रोल, लॉ, डिटेल्स. 6 मध्ये काय, स्टेट ऑफ, चेंज करतो मी, महत्वाचं आहे इथं स्ट्रॅप सेट करायचे. स्टेट ऑफ आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ट्रायबल्स आर ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल लॉ डिटेल, म्हणजे ATM विदाउट मनी, हे ट्रिक आहे, लक्षात ठेवा. 6 मध्ये काय येतं, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. ओके, क्लिअर आहे. 7वा, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. 8व्या मध्ये काय, ऑफिशियल लँग्वेज. 22 ते आपण पाहणार आहोत. 9 मध्ये काय दिले, व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन, व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन. 10 मध्ये काय, पार्टी चेंजेस अँड डिस्क्वालिफिकेशन, अँटी डिफेक्शन लॉ, 52nd कॉन्स्टिट्यूशन 1986. ओके, त्यानंतर 11 मध्ये पंचायत राजच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि पॉवर. 12व्या मध्ये महानगरपालिकेच्या काय, पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटीज. ऑल क्लिअर मित्रांनो. आता काय राहिले आपलं, कोणत्या 22 लँग्वेजेस. ओके, तर आता मी कन्नडा, मल्याळम, मराठी, बेंगाली, गुजरात, हिंदी, काश्मीरी, आसाम, तमिळ, तेलुगू, उर्दू, ओडिसा, पंजाब आणि हे संस्कृत, ह्या 14 ओरिजिनल लँग्वेज आहेत. 21वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट आलं 1900.
67 मध्ये ऍड केली त्याने हिंदी लँग्वेज. किती झाले इथं? 15वी लँग्वेज झाली. आता 16, 17, 18 हे 3 लँग्वेज काय 1992 मध्ये ऍड झाल्या. 1992 71व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. एक तो होतं हे 21वे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 मध्ये. कोणत्या 3 लँग्वेज ऍड केल्या? थांबा मी इंक चेंज करतो. जेवढ्या इंक मध्ये कसं होतं थोडं समजायला पण सोपं जातं. 3 कोणत्या ऍड केल्यात? सिंधी, मणिपुरी, सॉरी मणिपुरी, नेपाली आणि कोकणी. मणिपुरी, नेपाली आणि कोकणी. मित्रांनो, UPSC मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे बघा 2024 मध्ये. म्हणून मी हा प्रश्न रिपीट करतोय. मला माहिती आहे मी 3-4 वेळेस रिपीट केलं, पण रिझन वाय बिकॉज UPSC मध्ये विचारला होता. आपल्याला प्रिपेअर व्हायला पाहिजे. ओके. 71 मग काय? कोणती? मणिपुरी, नेपाली आणि कोकणी. मणिपुरी, नेपाली, कोकणी. आता हे 21 पहिलं झालं, 71 दोन्हीची बेरीज करा 92. हे ट्रिक आहे बरं का, नाही तर हे करतात. 92 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2004 मध्ये झालं. त्याच्यात 4 लँग्वेज ऍड केल्या. कोणकोणत्या आहेत त्या? 18 झाल्या. आता ह्याच्यात 4, 22 लँग्वेज झाल्या. आता ह्या 4 लँग्वेज कोणत्या आहेत त्याच्यामध्ये? 4 लँग्वेज आहेत मैथिली, संथाली, डोंगरी आणि बोडो. मैथिली, संथाली, डोंगरी आणि बोडो. ऑल क्लिअर? 22चे 22 झाले आपले रिव्हिजन. आता पुढचा प्रश्न पाहूयात. स्वामित्व योजनेबद्दल विचारले आपल्याला. स्वामित्व. ओके. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट ऑफ द स्वामित्व स्कीम? तर मित्रांनो, याच्यात काय आहे? ग्रामस्थांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. शहरी शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे, मालमत्ता कर निश्चित करणे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, अचूक नोंदी तयार करणे. शहरी नियोजनासाठी अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक आपल्याला माहिती आहे जमिनीचे कितीतरी कुटाने चालू आहेत. ओके. आता एक एक म्हणजे कॉमन अंडरस्टँडिंग कशी असते मित्रांनो बघा, क ड हे उत्तर आहे. आता आपल्याला माहिती आहे की बघा, सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास 4 करोड पेक्षा जास्त केसेस पेंडिंग आहेत. त्याच्यामध्ये 50% केसेस तर कोणत्या? ह्या जमिनीच्या रिलेटेडच आहेत. मग अचूक नोंदणी कसं करणार? किती टफ जॉब आहे तुम्हाला माहिती आहे. ते जर तुम्ही तहसील मध्ये गेला असताल, भूमी लेखा ज्या भाग आहे त्यातल्या लोकांचे हाल काय आहेत बघा तुम्ही. याच्यावरून तुम्हाला हे काय करू शकला असता तुम्ही इथं आन्सर एलिमिनेट करून काढू शकला असतात. ओके. पुढचा प्रश्न 0 आवर्स बद्दल विचारले. ओके. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीचा वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे शून्य प्रहार म्हणून ओळखली जाते. दुसरा काय? शून्य प्रहर दरम्यान मुख्य मांडण्याची सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30. सध्या 0 तासाचा प्रहार क्रमानुसार दररोज 3 प्रकरणे मुद्दे मांडण्याची असते. त्याच्या लिमिटेशन लावतोय. हा 0 तासाबाबत नियमात कोणकोणत्या तरतुदी नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. आता म्हणजे क आणि ड तर सोबत नाही एवढंच लक्षात आलं. ओके. आता ओके आधी अच्छा ठीक आहे. आता म्हणून एकदा इंग्लिश साठी बघूयात. द टाइम इमिडिएटली फॉलो द क्वेश्चन आर अँड लाईंग ऑफ द पेपर्स अँड बिफोर एनी listed business is taken up in the house has come to be known as 0 hours. म्हणजे बघा, एक सांगू का, 0 hours डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची? हारने की खुशी और जीत, सॉरी, हारने का डर और जीतने की खुशी के बीच में जो प्रेशर रहता है ना, त्याला म्हणतात 0 hour. ओके, समजण्यासाठी आहे. तर हे बरोबर आहे. आता ते काय म्हणतात ती, फॉर रेझिंग मॅटर ड्युरिंग 0 hours मेंबर हॅज टू गिव्ह नोटीस बिटवीन 8 AM ते 9:30 AM एव्हरी डे टू स्पीकर. तर मित्रांनो, हा टाइम नाहीये तिथे, तर हा 12 वाजता असतो. ओके, 12 वाजता असतो आणि याचा मॅक्सिमम 30 मिनिट असतो हा. ओके, 1.5 घंटा नाही. ऍट प्रेझेंट 30 मॅटर्स पर डे प्रायोरिटी आर अलोकेटेड बाय रेस ड्युरिंग 0 hours. तर मित्रांनो, याच्यावरती कोणतीच लिमिटेशन नाही. आता याच एक्सप्लेनेशन डी मध्ये पण त्यांनी दिले.
Okay, no maximum limit on the number matters can be raised and no provision in the rule about 0 hours. आता महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ओके, हे याच्यावर लिमिट नसते, पण याचं पूर्ण डिस्क्रिप्शन कोणाकडे असतं? लोकसभेचा मायबाप कोण आहे? स्पीकर आहे. मग सगळे पॉवर स्पीकर आहे. तुम्हाला चालू द्यायचं चालू देणार, नाही चालू देणार तर नाही चालू देणार तो. आता 0 आर हे एकदम अर्जंट मॅटर असेल, ओके, अर्जंट इश्यूजला रेज करतात. ओके, याचा मेन्शन रूल बुक मध्ये नाही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही, इंडियन पार्लमेंटरीचं इनोव्हेशन आहे हे. ओके, आता इनोव्हेशन भारताचं इनोव्हेशन मला केव्हा झालं, केव्हा याचं सुरू झालं तर 1962 मध्ये, ज्यावेळेस रबी रे हे 9वे स्पीकर होते लोकसभेचे, त्यांनी 0 आर याला इंट्रोड्यूस केलं होतं अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स साठी. ओके, लक्षात ठेवा, मध्ये पहिला आर कोणता असतो तर फर्स्ट आर हा क्वेश्चन आर असतो. ओके, पहिला क्वेश्चन आर असतो, एमपी म्हणजे खासदार प्रश्न विचारतात. ओके, आता ते क्वेश्चन्स तीन प्रकारचे असतात. कलर ते आपण ऑलरेडी पाहिले बघा, स्टार प्रश्न, अनस्टार प्रश्न आणि नोटिस वाले प्रश्न. ओके, ते डिस्कस केलेले. पुढचा प्रश्न पाहू आता. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? केंद्र शासनाच्या, अच्छा, काय म्हणतात ते? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट रिगार्डिंग द लीगल रिलेशनशिप बिटवीन सेंटर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया? The subject of transfer of property other than agriculture land is included in the concurrent list. शेत जमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे, तर बरोबर आहे. शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. ओके, the subject of wealth tax on property other than agriculture land is included in union list. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. एंटरटेनमेंट टॅक्स इज इन कॉन्करंट लिस्ट. इट इज रॉंग. हा राज्य सूचीमध्ये आहे, स्टेट लिस्ट मध्ये आहे, तर सी विधान चुकीचे आहे. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. आणि द सब्जेक्ट ऑफ अँटिक्विटीज म्युझियम्स इज इन्क्लुडेड इन स्टेट लिस्ट, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, तर 7th शेड्यूल मध्ये असतात ते स्टेट, कॉन्करंट, युनियन, आपण ऑलरेडी आत्ताच डिस्कस जस्ट केले. आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न. ओके, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश झालेला आहे. कोणत्या अनुच्छेदाचा समावेश झालेला नाही? कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. आता मित्रांनो, प्रश्न पण कसा फॉर्म केलाय, नेहमी काय म्हणतात ते, याच्या आधीचा प्रश्न होता नीती आयोगाला, काय म्हणे, विच ऑफ द फॉलोइंग आर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ओके, आता त्याने काय म्हणे, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या वेळेस कोणकोणत्या होत्या. ओके, तर 51 सब क्लॉज ए, फंडामेंटल ड्युटीज, ह्या कशा आलेल्या तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट करून आल्यात. कोणतं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट? 42 कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, 1976 मध्ये झालेलं होतं. ओके ओके, आणि हे बाकीचे जे पण आहेत ते 1950 मध्ये लागू झालेले आहेत. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस अडॉप्ट केलं तर त्यावेळेस. ओके, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती आर्टिकल, किती पार्ट, ते पूर्ण आपण पाहिलं आहेत आताच. ओके मित्रांनो, तर बाकीचे प्रश्न जे आहेत ना, ते आपण नेक्स्ट व्हिडिओत करूयात, कारण की मला ते म्हणजे 2023च्या जे करंट अफेअर्स आहेत, तर ते करंट अफेअर्स मी तुम्हाला त्या क्वेश्चन सोबत एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमचं लास्ट रिव्हिजन होऊन जाईल. ओके ओके मित्रांनो, काही डाऊट असेल ना तर ती टाइमलाईन मेन्शन करा आणि मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मला माहिती आहे याच्यात सायन्सचे प्रश्न थोडे किचकट आहेत. ओके, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.